वेगात शेवट पंचमेंद केसरी सर्जा. सर्जन मित्रांनो, जेव्हा जेव्हा त्याच्या अस्तित्वावर प्रश्न आला आहे तेव्हा तेव्हा त्यानं दाखवून दिलं की मी अजून संपलो नाही. आणि मित्रांनो, त्याला वेगात शेवट का म्हणतात हे देखील तो जाईल त्या मैदानात सिद्ध करतोय. शेवटच्या 200 फुटात त्याला एवढा वेग आहे की सोबतचा बैलच पुरत नाही आणि त्यामुळेच कुठेतरी गाडी फॉल होते. मग ते ड्रायव्हरचं चुकी असेल, शेजारच्या बैलाची चुकी असेल किंवा त्याचं नशीब म्हणावं लागेल. कारण जर आपण पाहिलं तर जाईल त्या मैदानात कुठेतरी तो गाडी पब्लिकला लागते. आता झाले हिंदी कसं मैदानात गाडी पब्लिकला लागली ती पण डाव्या बाजूने मग थोडं उजवीने पळतोच, पण डाव्या बाजूने मग डावीचा सारखं फिट्ट आहे पण पब्लिकने पळत नाही. त्यामुळे मथुरला डावीने टाकावं लागलं आणि सर्जाला उजवीने टाकावं लागलं आणि त्यामुळेच कुठेतरी पब्लिक तोंडावर आलं आणि हार झाली. 2 नंबरला गाडी उतरली. पण मित्रांनो, जेव्हा जेव्हा त्याला बैल पोला तेव्हा तेव्हा त्यानं दाखवून दिलं की मी अजून संपलो नाही. मग ते आता झालेली विठ्ठल केसरी मैदान असेल, साधारण बाप केसरी मैदान असेल, MI केसऱ्यांचं मैदान असेल आणि या अशा अनेक मैदानात साथ दिली त्याला बैलगाडा क्षेत्रातील देव अक्रमेंदर हिंदी केसरी एकदशम हिंदी केसरी बकासूरने साथ दिली. आणि मित्रांनो, नक्कीच ही महाराष्ट्राची लाडकी जोडी आणि सतत ही जोडी एकत्र पळावी असंच वाटतं सर्वांना. ही जोडी एकत्र कधी पण दिसेल. तर मित्रांनो, आता येते मैदान कदमवाडीचं हिंदी केसरी, कदमवाडीचं महाराष्ट्र केसरी आणि या मैदानात ही जोडी पाहताना दिसावी अशा सर्वच बकासूरप्रेमी सर्जाप्रेमींची इच्छा आहे. बघा मित्रांनो, हा महाभारत आज पुन्हा एकदा जाऊन येईल का? आणि नक्कीच या गाडीवरती ड्रायव्हर आपल्याला दिसतील छोटा ड्रायव्हर कोराळे, कारण सर्जाचे फिक्स ड्रायव्हर आहेत. जायला ते मैदानात हे दिसतात. बघूया या कदमवाडीच्या मैदानासाठी सर्जा आणि बकासूरला मनापासून खूप शुभेच्छा. सात भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेट्स भांडणाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये.